मी गूळ आणि शेंगदाण्याची पोळी बनवणार आहे. त्याच्यासाठी मी गूळ घेतला आहे. मी 2च पोळ्या करणार. मी एवढा गूळ घेतला आहे आणि त्याच्यामध्ये विलायची टाकली आहे. शेंगदाणे भाजून घेतले. आता थोडे शेंगदाणे ह्याच्यामध्ये टाकून ह्याचं असं भुसभुशीत मी बारीक करून घेते. हे मी बारीक करून घेतले. आता हे पहा, हे असं वाटून झालं. एकदम भुसभुशीत आहे आणि सॉफ्ट आहे. म्हणजे पोळी लाटताना असं हे नाही होणार, लाटली जाईल व्यवस्थित. हे बघा, मी एवढा गोळा घेतलाय पिठाचा. त्याला असं करायचं, वाटी तयार करायची त्याची. ती झाली वाटी तयार. आता त्याच्यामध्ये सारण भरायचं. दीवाने तेरे के खड़े हैं दिल थाम के कि हम तेरे प्यार में, कि हम तेरे प्यार में रहे. मी दिसते. पहिल्यांदाच करते आता मी. तिळाची केली आपण, शेंगदाण्याची पहिल्यांदाच करतोय ना. शेंगदाण्याची नाही केली कधी. आता एक पोळी लाटून झाली. दोन्हीकडून लाटली ना मग पोळी पातळ होती. एक साईडने लाटली तर जाड होती. म्हणून पुरणाची असू दे, तिळाची पोळी असू दे, दोन्ही साईडने लाटायची. तूप लावायचं, शेकायची. बापरे, थोडीशी हे झाली. बघा पोळी किती छान फुगली. पोळी किती छान शेकली, खरपूस. इकडून थोडीशी जळाली. ओके, झाली आपली पोळी. तर बाय बाय.